आज आपण देसी खरडा नूडल्स ही रेसिपी पाहणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आता खरडा नूडल्ससाठी गॅसवर बॉईल करायला पाणी ठेवलेले। पाणी गरम झालं की त्यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे। आता हे 15 मिनटं झाकून ठेवायचे, चांगले सुटसुटीत नूडल्स होईपर्यंत। आता झाकण काढून घेतलेले 15 मिनिटांनी बघा छानपैकी आता नूडल्स सुटसुटीत झालेले आहेत। आता हे नूडल्स आता काय करायचे, आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे। आता खाली चाळणीमध्ये काढून पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला तोपर्यंत एक मसाला बनवायचा। मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं, त्यात 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आता तुमच्या आवडीनुसार तिखट, त्याच्यामध्ये बघा 6-7 लसणाचे पाकळे आणि पाव कप काय केले भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरला पाणी न टाकता बारीक केले। आता गॅसवर काय करायचं, कढई ठेवायची, गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये हे मसाला टाकून घ्यायचा। आता हा चांगला 2 मिनटं परतून घ्यायचा, ज्याचा कच्चा पण गेला पाहिजे। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता त्याच्यात चवीनुसार बघा मीठ टाकून घ्यायचं। आता हे परत एकदा एखादा मिनटं परतून घ्यायचं चांगला, बघा त्याचा कलर पण चेंज झालेला आहे मसाल्याचा। आता आपण काय करायचं, त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले नूडल्स आहेत ना ते टाकून घ्यायचे। आता तेही चांगले हलक्या हाताने परतून घ्यायचे। आता गॅस मी स्लो फ्लेमवरच केलेला आहे आणि आता नूडल्स आपण चांगले परतून घेत आहे। त्यामध्ये सगळा मसाला त्याला लावून घ्यायचा आहे, हे बघा अशा पद्धतीने। आता त्याच्यामध्ये काय करायचं, 1 ते 1.5 चमचा सोया सॉस टाकायचा आणि तो टाकून पुन्हा परतून घ्यायचं। आपण अगदी देसी खरडा मिरचीचा खरड्याचं नूडल्स इतकं टेस्टी लागतं ना, तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल हे नूडल्स। आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकवा किंवा कांद्याची पात असेल ना तर थोडीशी चिरून टाका। तर तुम्हाला ही रेसिपी बघा कशी वाटते हे मला कमेंट्स करून सांगा। मस्त आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत, सर्वांनाच आवडेल हे नूडल्स आणि अगदी हेल्दी आहेत हे नूडल्स, आपण घरी बनवलेले आहेत, त्यामुळं खूपच बेस्ट आहे। धन्यवाद।